एवढे झालं कारण की 27,000 मुलं पात्र झाले होते परीक्षेसाठी, पण त्याच्याहून अगोदर जास्त फॉर्म आले, म्हणजे टोटल 50,000च्या पुढे अर्ज गेले होते. पण त्यांनी काय केलं, शॉर्टलिस्ट लावली. शॉर्टलिस्ट मध्ये कोणाकोणाला काढलं बाहेर, कागदपत्रांचा प्रॉब्लेम, याचा प्रॉब्लेम, त्याचा प्रॉब्लेम, हे सगळ्या गोष्टी त्यांनी एकन एक तंतोतंत सगळ्या गोष्टी बघून एकन एक बघून डायरेक्ट 27,000 पात्र केले. नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. न्यायालयीन भरती जी निघलेली आहे त्याच्याविषयी खूप जणांचे प्रश्न आहेत की सर शॉर्टलिस्ट लागणार आहे का, मेरिट किती लागणार आहे, काय वगैरे, अर्ज किती आलेत, या सर्व प्रश्नांचे उत्तर मी एका व्हिडिओमध्ये आणि कमीत कमी वेळात तुम्हाला सर्वांना उत्तर देणार आहे. कारण तुम्ही हजारो व्हिडिओ बघण्यापेक्षा एकच व्हिडिओ बघा, सगळ्या तुमच्या प्रश्नाची उत्तरं भेटतील. ओके, तर इकडे बघा मित्रांनो, सर्वात प्रथम शॉर्टलिस्ट लागणार आहे का. आता 2025 मध्ये, बरोबर, 2025 मध्ये 10 ऑगस्टला जो पेपर झालेला आहे लिपिकचा पेपर झालेला आहे 10 ऑगस्टला. तुम्हाला सर्वांना माहित असेल 90 मार्कचा पेपर झालाय. तो किती, 90 मार्कचा पेपर झाला. आता त्यांचा क्रायटेरिया काय आहे मित्रांनो, तुम्हाला माहित असेल. त्यांचा क्रायटेरिया असा आहे, त्यांची पात्र त्यांनी अशी सांगितलेली आहे की पेपर पास होण्यासाठी तुम्हाला टोटल 45 मार्क लागतात, हे त्यांनी सांगितलेलं आहे. बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला अजून सांगतो, 27,000 विद्यार्थी याच्यासाठी पात्र झाले होते. किती, 27,000 विद्यार्थी लिपिक पदासाठी पात्र झाले होते जे पेपर देण्यासाठी. तेव्हा त्यांनी काय केलं, शॉर्टलिस्ट लावलेली. शॉर्टलिस्ट लावल्यानंतर पहिले अगोदर जेव्हा अर्ज केला, बरोबर, अर्ज ज्या टाइमला केला त्या टाइमला त्यांनी फीस किती भरले, 100 रुपये भरले. किती, मुलांनी 100 रुपये फीस भरले. त्याच्यानंतर पेपरसाठी 40 रुपये भरले, 400 रुपये भरले. हे तुम्हाला सर्वांना माहित असणं गरजेचं आहे, म्हणजे तुमच्या मनातली शंका मी दूर करतो. आता इकडे बघा, आता त्यांनी काय केलं, मुंबई हायकोर्टने काय केलं की बाबा एवढे झालं कारण की 27,000 मुलं पात्र झाले होते परीक्षेसाठी, पण त्याच्याहून अगोदर जास्त फॉर्म आले, म्हणजे टोटल 50,000च्या पुढे अर्ज गेले होते. पण त्यांनी काय केलं, शॉर्टलिस्ट लावली. शॉर्टलिस्ट मध्ये कोणाकोणाला काढलं बाहेर, कागदपत्रांचा प्रॉब्लेम, याचा प्रॉब्लेम, त्याचा प्रॉब्लेम, हे सगळ्या गोष्टी त्यांनी एकन एक तंतोतंत सगळ्या गोष्टी बघून एकन एक बघून डायरेक्ट 27,000 पात्र केले. किती, 27,000 विद्यार्थी त्यांनी पात्र केले परीक्षेसाठी. आता एवढा मुद्दा तुमचा क्लिअर झाला. बघा, पहिला मुद्दा बघा, मेन म्हणजे लिपिकची 10 ऑगस्ट 2025 ला पेपर झाला. त्या पेपरसाठी 27,000 विद्यार्थी पात्र झाले. त्या 27,000 मधून त्यांनी काय केलं, त्या 27 म्हणजे 50,000च्या पुढे अर्ज होते, त्यांनी शॉर्टलिस्ट लावली. पण अगोदर अर्ज करायच्या अगोदर 100 रुपये सगळ्यांनी भरले होते. 100 रुपये भरल्यानंतर त्या सगळ्यांना 400 रुपये नंतरला भरायला सांगितले. ज्यांना परीक्षा द्यायची आहे त्या सर्वांना 400 रुपये भरणं कंपल्सरी होते. टोटल झाले किती, 500 रुपये. किती झाले, 500 रुपये झाले. पण यावेळेस थोडं गणित वेगळंच आहे. गणित वेगळं म्हणजे जर पकडायला गेलं तर यावेळेस सगळ्यांनी भरले किती, 1,000 रुपये. पण काही ताईने, काही भावाने कदाचित 2,000 रुपये पण भरलेत. कसं, कारण की त्यांचा अर्ज चुकलेला आहे. त्या कारणाने काही जणांनी आपलं नाव चेंज करून असेल, आपला ईमेल आयडी चेंज करून असेल, आपला मोबाईल नंबर चेंज करून असेल, असं चेंज करून टाकलेलं आहे आणि 2,000 रुपये न्यायालयामध्ये भरले. त्यांना एवढं कळत नाही की अर्ज भरताना व्यवस्थित अर्ज भरायला पाहिजे होता. पण आता ज्यांनी अर्ज भरला, आता तारीख संपली, 16 तारीख गेली. आता डोक्यात टेन्शन ठेवून काहीच फायदा नाही. फक्त आता तुमच्या डोक्यात टेन्शन असेल की सर शॉर्टलिस्ट लागणार आहे का. आता तुम्हाला सरळ सांगतो, त्या टायमाला टोटल अर्ज म्हणजे बघा 2 लाखाच्या पार गेले ते अर्ज. पण आता अंदाज दर्शवला जातो की 4 लाख अर्ज पार गेले असतील. किती, 4 लाख पर्यंत अर्ज आले असतील. त्यात काही शंकाच नाही, कारण की अर्जाची तारीख जशी वाढली, आता 4 लाख अर्ज कसे पकडले चालले, तर काही जणांनी डबल अर्ज केलेला आहे, डबल अर्ज केलाय. आता न्यायालयीन भरतीमध्ये कसा आहे प्रकार, त्यांनी काय सांगितलेलं आहे की तुम्ही जो पहिला अर्ज केलेला आहे, बघा, आता काही ताईने, काही भावाने पहिला अर्ज केला असेल, हा पहिला अर्ज केला. पण पहिल्या अर्जामध्ये काय झालं, काही जणांचं नाव चुकलं असेल, बरोबर, मार्क चुकले असतील, किंवा ग्रेड वगैरे जे काय आपण मार्क टाकतो वगैरे ते चुकलं असेल, आडनाव चुकलं असेल, काहीतरी चुका, पत्ता वगैरे किंवा चारित्र्य प्रमाणपत्र जे आपण नाव टाकलेले आहेत प्रतिष्ठित व्यक्तींचे, असं काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल तर काही जणांनी काय केलं, जो अर्ज पहिला भरलेला होता तो कॅन्सल तर करू शकत नाही आपण, बरोबर, कॅन्सल करू शकत नाही. पण एक काम करू शकतो, दुसरा अर्ज आपण भरू शकतो. हे काही जणांनी दुसरा अर्ज भरलेला आहे का नाही. म्हणजे काय झालं, आता एक्झाम्पल जर पकडलं, हे दोन्ही अर्ज एकाच विद्यार्थ्याने भरलेले आहेत. कोणी भरले, तर एकाच विद्यार्थ्याने. असं आहे की कदाचित ते अर्ज आता डबल झालेले आहेत, दोन्ही एका जणांनी भरलेत. मग त्याच्यानंतर काय झालं, दोघांनी म्हणजे एकाच विद्यार्थ्यांनी 2 अर्ज भरले का नाही,
मग 2 अर्ज भरल्याने हे अर्ज तर डबल झाले ना, 2 लाखाचे 4 लाख झाले. पण याच्यामध्ये 16 जानेवारी तारीख असल्या कारणानं खूप अशी ऍडव्हर्टाईज झाली. वेगवेगळे व्हॉट्सअप असेल, युट्यूब असेल, टेलिग्राम असेल, विविध सोशल मीडिया असेल, फेसबुक असेल, सगळ्या सोशल मीडियावर काय झालं, ऍडव्हर्टाईज झाली सगळीकडे की बाबा ही अर्जाची जी संख्या आहे, म्हणजे अर्जाची जी तारीख आहे, ती अर्जाची तारीख आहे 16 जानेवारी झालेली आहे. किती झालेली आहे? 16 जानेवारी. हे सगळीकडे फिरायला लागलं. पण मुलांना काय झालं, मेन प्रॉब्लेम काय झाला की ज्या टायमाला अर्जाची तारीख संपली होती पण अर्जाची तारीख 16 जानेवारी पर्यंत वाढून भेटली, त्या टायमाला सगळ्यांना संधी भेटली की नाही माझा अर्ज कुठेतरी चुकला असेल, माझा अर्ज असा झाला असेल, तसा झाला असेल, असे काही जणांच्या मनामध्ये प्रश्न होते. पण आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा मित्रांनो असा आहे की शॉर्ट लिस्ट लागू शकते का? तर त्यांनी त्यांच्या जाहिरातीमध्ये हे पण सांगितलेलं आहे की शॉर्ट लिस्ट लागू शकते. कारण तुम्हाला सर्वांना माहित असेल, कदाचित माहित नसेल तर अजून एकदा मी सांगतो, लक्षात असू द्या, तुम्ही हजारो व्हिडिओ बघण्यापेक्षा तुम्हाला एकाच व्हिडिओवर सगळी माहिती भेटणार आहे. ते मेन म्हणजे 4 लाख मुलांचे ते कसे, मेन म्हणजे आता 4 लाखामध्ये जर डबल अर्ज करणारे 1 लाख जरी असतील मुलं, समजा 3 लाख आपण पकडले, तर न्यायालय 3 लाख मुलांची एकाच दिवशी परीक्षा घेऊ शकत नाही. आणि न्यायालयाची जी परीक्षा आहे मित्रांनो ती एकाच दिवशी होते, कारण की लिपिकची जी परीक्षा झाली ती एकाच दिवशी झालेली आहे. आता दुसरा प्रश्न तुमच्या मनातला, शॉर्टलिस्ट तर लागणार त्यात काही शंका नाही, पण लक्षात असू द्या तुम्ही जर डबल अर्ज केला असेल, ज्यांनी डबल अर्ज केला असेल की नाही सर माझा अर्ज चुकला होता आणि मी डबल अर्ज दुसरा अर्ज केला, तर तुमचा दुसरा अर्ज ग्राह्य धरला जातो. पहिला जो अर्ज आहे तो आपोआप रिजेक्ट होणार न्यायालयाकडून, त्यात काही शंका नाहीये. पण तुम्ही एकच अर्ज केलेला आहे त्याच्यामध्ये चुका भरपूर असतील. आता काही जणांनी मला कमेंट केले होते, काही ताईंनी काही भावांनी मला कमेंट केले, सर आमच्या या चुका आहेत, त्या चुका आहेत, अशा ज्या चुका म्हणजे नॉर्मली चुका आहेत तर त्या चालते, पण मेजर चुका म्हणजे जास्त मोठ्या चुका जर असल्या तुमच्या तर 100% तुमचा अर्ज बाद होऊ शकतो, त्यात काही शंका नाही. आता याची परीक्षा कधी होणार? आता दुसरा प्रश्न असा आहे की सर परीक्षा कधी होणार? मार्चच्या पहिल्या हप्त्याला नाही तर मार्चच्या एंडिंगला परीक्षा होणार, त्यात काही शंका नाहीये, बरोबर. कारण की त्या जाहिराती जर तुम्ही पूर्णपणे जर वाचल्या असेल आणि त्या पद्धतीने जर बघायला गेलं तर टॉप, कारण की याच्या लिपिकची 10 ऑगस्टला जे पेपर झाला होता, कारण त्याची जाहिरात जानेवारीमध्ये निघली, ते 2-3 महिन्यांनी त्याची पण डायरेक्ट परीक्षा झाली. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे त्याची पण परीक्षा आता लवकर होणार. आता सर्वात महत्वाचा प्रश्न की सर आमचा अर्ज रिजेक्ट होणार का, असा मेन प्रश्न असेल तर तुमचा कोणाचा अर्ज रिजेक्ट होणार का नाही होणार, असे किती तर्क वितर्क लावले तर तुम्हाला एक सांगतो, शॉर्टलिस्ट लागणार त्यात 100% म्हणजे काही शंकाच नाहीये. आणि जी शॉर्टलिस्ट लागणार, समजा एवढे जण, समजा 4 लाखातले 1 लाख मुलं असे असतील ज्यांनी डबल अर्ज केले असतील, तर 3 लाख मुलांची एकाच दिवशी मित्रांनो परीक्षा घेणं शक्यच नाही, बिलकुल शक्य नाहीये. म्हणून तुम्ही जर बोलणार की नाही शॉर्टलिस्ट लागणार त्यात काही शंका नाही, पण शॉर्टलिस्ट जर लागली नाही तर खूपच चांगली गोष्ट आहे. कारण की खूप ताईंचे, खूप भावांचे मला कमेंट येतात की सर आमचा हा प्रॉब्लेम झालाय, अर्जामध्ये हा प्रॉब्लेम. मी खूप वेळा सांगितलं तुम्हाला अर्ज कसा भरायचा, काय भरायचा याच्याविषयी तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे. पण खूप जणांचा नेहमी एकच प्रश्न येतो की सर की खरंच असं होणार आहे का की अर्ज आता रिजेक्ट होईल का? आम्ही जर समजा डबल अर्ज भरला, डबल जर अर्ज तुम्ही भरला असेल तर रिजेक्ट होणार नाही मित्रांनो. कारण की कसं आहे माहितीये का, त्यांनी सरळ सांगितलेले तुमचा शेवटचा जो अर्ज आहे तो ग्राह्य धरला जाईल. शेवटचा अर्ज म्हणजे तुमचा दुसरा अर्ज ग्राह्य धरला जाईल आणि पहिला रिजेक्ट होईल. आता चौथा महत्वाचा प्रश्न तुमचा कोणता आहे की सर सेंटर कोणतं येणार? आता मला तुम्ही सांगा, तुम्ही जर नागपूर खंडपीठामध्ये अर्ज केलेला आहे किंवा छत्रपती संभाजीनगर इथे अर्ज केलेला आहे, बरोबर. आता या ठिकाणी तुम्ही अर्ज केला आहे, समजा नागपूरला केला समजा अर्ज, तुम्ही नागपूरला अर्ज केल्यानंतर तुम्हाला काय सेंटर मुंबई येणार आहे का? नाही ना. हे म्हणजे साधी गोष्ट आहे, सेंटर मुंबई येणार नाही. किंवा छत्रपती संभाजीनगरला तुम्ही अर्ज केलाय तर तुम्हाला नागपूर येणार आहे का? नाही. नाही तर काही मूर्ख लोक व्हिडिओ मध्ये सांगतात नाही तुम्हाला हे सेंटर येईल, नाही तुम्हाला ते सेंटर येईल. ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज केलाय तुम्हाला तेच सेंटर येणार आहे. बाकी तुमचे काही जरी कोणत्या ताईंचे, कोणत्या भावांचे काही प्रश्न असतील की सर आमचे हे प्रश्न आहेत, ते प्रश्न आहेत, तुमचे काही जरी अर्जाविषयी जर प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. आणि प्लीज कृपया तुम्हाला सर्वांना विनंती आहे, आपल्या चॅनलवरती मी चॅलेंज देऊन सांगितलेले, आपल्या चॅनलवरती सगळे क्लासेस, लाईव्ह क्लासेस मोफत होतात. म्हणून तुम्हाला विनंती आहे. आणि प्रश्नपत्रिका मी रोज सोडवायला देत असतो मुलांना टेलिग्राम चॅनलवर आणि युट्यूब चॅनलवरती. युट्यूब चॅनलचं जे जॉईन बटन आहे, आपला शैक्षणिक ग्रुप बनवलेला आहे, तो शैक्षणिक ग्रुप सगळ्यांनी जॉईन करा. सबस्क्राईब केल्याच्या नंतर जॉईन म्हणून तुम्हाला बटन दिसतं, त्याला क्लिक करा आणि जॉईन व्हा. सगळ्या शैक्षणिक ग्रुपवर सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतील. आपल्या चॅनलवरती ज्यांनी लिपिक शिपाईसाठी अर्ज केलेला आहे त्यांना सगळं मोफत क्लासेस, नोट्स, प्रश्नपत्रिका या सगळ्या गोष्टी तुम्हाला मित्रांनो फ्री मध्ये भेटतील. एकही रुपयाचा आपलं तुम्हाला तुमच्याकडून चार्जेस लागणार नाही, म्हणजे होणार नाही. आपलं काय ऍप नाही ना, अकॅडमी नाही, कधी नसणार पण, त्यात काही शंकाच नाही. आपण गरिबीतून आलोय म्हणून तुम्हाला विनंती करून सांगतो,
चॅनलवरती नवीन आहे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की सबस्क्राईब करायला तुम्हाला काही हे लागत नाही, काही चार्जेस लागत नाहीये, कारण की तुमचा त्याचा 100% फायदा आहे. काय फायदा आहे तुम्हाला? नोट्स, प्रश्नपत्रिका आणि लाईव्ह क्लासेस प्लस रेकॉर्डेड क्लासेस युट्यूबवरच, बाकी ऍप बीप काहीच नाही आपलं, याच्यावरच तुम्हाला सगळ्या गोष्टी मोफत भेटणार आहे. आणि जरी लाईव्ह क्लासेस झाले नाही तर आपल्या चॅनलवरती रेकॉर्डेड क्लासेस आहेत. सगळ्या ताईंना भावांना विनंती आहे, रेकॉर्डेड क्लासेस तुम्ही बघा. उच्च न्यायालय भरती सगळे, लिपिकचे असतील, शिपाईचे, ज्यांनी अर्ज केले, ड्रायव्हर पदाचे सगळ्या प्रश्नपत्रिका मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि युट्यूब चॅनलवरती टाकत असतो, म्हणून तुम्हाला विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, प्लीज सगळ्यांना विनंती आहे जास्तीत जास्त चॅनलची लिंक शेअर करा. थँक्यू.